ओके, आता इथे काही लाईन्स किंवा एक पॅराग्राफ दिलेला आहे, ते वाचण्यासाठी मला 2 जण पाहिजेत. तर कोण उत्सुक आहे हे वाचण्यासाठी? ज्यांची वाचण्याची इच्छा असेल त्यांनी हँड रेज करायचं आहे. ओके, स्टार्ट कर. ते वातावरण अतिशय प्रसन्न होते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जाय करत होते. हायवेवर वाहनाची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावाची धावपळ चाललेली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चाललेल्या होत्या. हवेत गारवा होता. वाऱ्यात उत्साह होता. मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेला पाण्यात तारुण्य होते. ओके, व्हेरी गुड रेवती. येस मॅम. येस मॅम. ओके, स्नेहा रीड कर. ते वातावरण अतिशय प्रसन्न होते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जाय करत होते. हवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. हवेत गारवा होता. वाऱ्यात उत्साह होता. मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. ओके, व्हेरी गुड स्नेहा. म्यूट योरसेल्फ. ओके, तर आपण इथे काय बघितलं की रेवती आणि स्नेहा ह्या दोघांनी एकच पॅराग्राफ काय केलंय, रीड केलेला आहे. पण त्यांच्या दोघींचा पण जे पॅराग्राफ वाचताना जो त्यांनी विराम घेतला किंवा वाचता वाचता त्या थांबल्या, त्या काय होतं ते वेगवेगळं होतं. म्हणजे रेवती जेव्हा वाचत होती तेव्हा ती वेगळ्या ठिकाणी थांबली, म्हणजे तिने वाचता वाचता वेगळ्या ठिकाणी विराम घेतला. स्नेहाने जेव्हा वाचलं तेव्हा तिने वेगळ्या ठिकाणी ती वेगळ्या ठिकाणी वाचता वाचता थांबली. म्हणजेच काय तर विराम हे काय महत्वाचं आहे की आपण एखादं वाक्य किंवा एखादा पॅराग्राफ जेव्हा वाचतो तेव्हा आपण कोणत्या ठिकाणी विराम घेतो किंवा कोणत्या ठिकाणी थांबतो हे आपल्याला दोघींच्या वाचनांमध्ये काय दिसलं तर वेगवेगळं दिसून आलेलं आहे. तर तुम्हाला या पॅराग्राफ मध्ये किंवा या ज्या काही लाईन्स दिल्यात ह्याच्यामध्ये कसली कमतरता दिसते, काय दिसत नाहीये ह्या वाक्यांमध्ये, सांगता येईल तुम्हाला? स्टुडंट्स, तर तुम्हाला काय काय दिसून येत नाहीये ह्या वाक्यांमध्ये तर फुल स्टॉप किंवा चिन्ह, जे विराम चिन्ह असतात, वेगवेगळे विराम चिन्ह असतात, फुल स्टॉप आहे किंवा जे विराम चिन्ह आहेत जिथे आपण त्या चिन्हांच्या माध्यमातून आपण त्या वाक्यांमध्ये किंवा त्या पॅराग्राफ मध्ये काय करत असतो, विराम घेत असतो किंवा थांबत असतो. त्या कशामुळे तर त्या विराम चिन्हांच्या आधारावर. तर ह्या वाक्यांमध्ये काय दिसून येत नाही आपल्याला तर चिन्हे दिसून येत नाहीयेत. आपल्याला वाचण्यासाठी किंवा वाचण्यासाठी महत्वाचे काय असतात तर विराम चिन्ह हे अतिशय महत्वाचे ठरतात. जर विराम चिन्ह नसतील तर आपण एखादं पॅराग्राफ असेल किंवा एखादं वाक्य असेल तर ते आपण नीट प्रकारे वाचू शकत नाही किंवा त्या वाक्यांमध्ये किंवा त्या पॅराग्राफ मध्ये कोणत्या ठिकाणी थांबायचं, किती वेळ थांबायचं किंवा कोणतं वाक्य कशा प्रकारे वाचायचं हे सगळं आपल्याला कशाद्वारे समजत असतं तर जे विराम चिन्ह असतात त्यांच्याद्वारे समजत असतं आणि त्याच्याद्वारे आपण ते वाक्य किंवा ते पॅराग्राफ काय असतं तर चांगल्या प्रकारे आपण ते वाचू शकतो. म्हणून कोणत्याही वाक्यामध्ये किंवा पॅराग्राफ मध्ये विराम चिन्हे कशी असतात तर अतिशय महत्वाची असतात. जर विराम चिन्ह नसतील तर आपण ते वाक्य चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकत नाही. जशा प्रकारे इथे दिलेले आहे ते वाक्य, या वाक्यांमध्ये आपल्याला कुठेही विराम चिन्हे दिसून येत नाहीयेत.
विरामचिन्ह नसल्यामुळे आपण कोणत्या ठिकाणी थांबावं आणि त्या वाक्यांमध्ये सलगताय वाचत जावं त्या वाक्यांचा आपल्याला काय अर्थ समजणार नाहीये, म्हणून विरामचिन्ह ही अतिशय महत्वाची. तर आज आपण विरामचिन्ह व्याकरणाचा हा जो पार्ट आहे विरामचिन्ह हा आपण बघणार आहोत. आता विरामचिन्ह विराम प्लस चिन्ह बरोबर विरामचिन्ह. विरामचिन्ह हा शब्द कशा प्रकारे तयार झालाय तर विराम प्लस चिन्ह विराम अधिक चिन्ह बरोबर विराम चिन्ह असा हा शब्द तयार झाला आहे. ह्यामध्ये शब्द मधील विराम म्हणजे थांबणे. विराम म्हणजे काय असतं तर थांबणे आणि चिन्ह म्हणजे खुणा असा त्याचा अर्थ होतो. अशा प्रकारे विराम चिन्ह हा तयार झालेला आहे. थांबणे विराम म्हणजे काय असतं थांबणे म्हणजे वाक्य किंवा पॅराग्राफ वाचत असताना कोणत्या ठिकाणी थांबणे किंवा कोणत्या ठिकाणी विराम घेणे हे आपल्याला कशाच्या द्वारे समजत असतं तर जे वाक्यांमध्ये ज्या खुणा दिलेल्या असतात किंवा जे चिन्ह दिलेले असतात त्यांच्याद्वारे आपल्याला ते समजत असतं. म्हणून वाक्यामध्ये किंवा पॅराग्राफ मध्ये काय महत्वाचं असतं तर विराम चिन्ह हे अतिशय महत्वाचे असतात असा विराम चिन्हांचा अर्थ होतो. आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची विराम चिन्ह दिसत आहे. स्वल्प विराम आहे, क्वेश्चन मार्क आहे, कॉमा आहे, अपस्ट्रॉफी आहे, त्याच्यानंतर फुल स्टॉप आहे. असे वेगवेगळे तुम्हाला इथे काय दिसत आहेत तर विराम चिन्हे दिसत आहेत. हे विराम चिन्ह अतिशय महत्वाची असतात. ह्यांच्याद्वारे आपल्याला त्या वाक्यांमध्ये नक्की ते वाक्य कोणत्या भावनेने विचारलेलं आहे किंवा त्या वाक्यांमध्ये नक्की काय आहे, तो प्रश्न आहे की तो उद्गार आहे हे आपल्याला कशाद्वारे समजतं तर ह्या जी विराम चिन्ह असतात ह्यांच्याद्वारे आपल्याला ते समजण्यास अतिशय मदत होत असते. तर आपण हे जे वेगवेगळे विराम चिन्ह आहेत त्या विराम चिन्ह कशासाठी वापरली जातात किंवा वाक्यांमध्ये त्यांचं महत्व काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. ओके, मराठीत 9 प्रमुख विराम चिन्ह आहेत. पहिला आहे पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, संयोग चिन्ह, प्रश्न चिन्ह, अपूर्ण विराम, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, अपसरण चिन्ह. आता अवतरण चिन्ह जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. एक एकेरी अवतरण चिन्ह असतं आणि एक दुहेरी अवतरण चिन्ह असतं. असे मराठीत एकूण प्रमुख 9 विराम चिन्ह आहेत ते आपण आज समजून घेणार आहोत. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा एक नाही तर 2 मार्क्ससाठी तुम्हाला विराम चिन्हे विचारू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला विराम चिन्ह ओळखायला सांगतील किंवा एखाद्या वाक्यामध्ये विराम चिन्ह दिलेली असतील ते विराम चिन्ह कोणती आहे ते ओळखायला सांगतील किंवा एखादं वाक्य दिलं असेल आणि त्याच्यामध्ये योग्य ठिकाणी विराम चिन्हे वापरायला सांगतील असं तुम्हाला विराम चिन्हे परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर आपण 9 ही जी मराठीतले प्रमुख 9 विराम चिन्ह आहे ते समजून घेणार आहोत. त्याच्यामधला पहिला विराम चिन्ह आहे पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वाक्यात पूर्णविराम वापरतात. जर एखादा वाक्य पूर्ण झालेला असेल ते वाक्य पूर्ण झाले तेव्हा कोणतं चिन्ह वापरला जातो तर पूर्णविराम हा वापरला जातो. उदाहरणार्थ इथे दिलेला आहे मी सहलीला जातो. आता हा वाक्य जो आहे हा पूर्ण झालेला आहे. तुम्हाला कुठून हा वाक्य अर्धवट वाटतोय का तर नाही. मी सहलीला जातो हा पूर्ण वाक्य आहे. हा वाक्य पूर्ण झाल्यानंतर खाली काय त्याच्यानंतर काय दिलेलं आहे तर पूर्णविराम दिलेला आहे. म्हणजेच काय तर वाक्य जेव्हा पूर्ण होतं हे समजण्यासाठी वाक्यात काय दिले जातं तर पूर्णविरामाचा वापर केला जातो. आता दुसरा अजून कोणत्या ठिकाणी पूर्णविरामाचा वापर केला जातो तर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्य अक्षरांमुळे पूर्णविराम दिले जाते. आता जेव्हा आपल्याला एखादा शब्द आहे तो संक्षेप रूपाने लिहायचा असेल तर त्या ठिकाणी काय वापरला जातो तो पूर्णविराम
वापरला जातो. म्हणजेच काय, तर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरला जातो. उदाहरणार्थ दा ले. आता याचा संक्षेप रूप दाखवलेला आहे, तर त्याचं पूर्ण स्वरूप काय आहे, तर दामोदर लेले. आता दामोदर लेले हे काय आहे, तर नाव आहे आणि त्याचं संक्षेप रूप काय दाखवलेलं आहे, तर दा ले. म्हणजेच जेव्हा वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी जेव्हा हे समजावलं जातं, तर वाक्यामध्ये काय वापरलं जातं, तर पूर्णविराम वापरला जातो. त्याचप्रमाणे शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी सुद्धा काय वापरला जातो, तर पूर्णविराम वापरला जातो. अशा प्रकारे पूर्णविरामाचा वापर वाक्यांमध्ये किंवा शब्दांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. तर हा आपण पूर्णविराम हे समजून घेतलेले आहे. विरामचिन्हांचा पहिला प्रकार. तर आपण विरामचिन्हाचा दुसरा प्रकार बघूया. दुसरा आहे अर्धविराम. आता अर्धविराम हे कुठे वापरलं जातं, तर दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम वापरतात. उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला. आता अर्धविराम जेव्हा दोन छोटी वाक्य असतात, ती दोन छोटी वाक्य जेव्हा एकमेकांना जोडली जातात तेव्हा कोणता चिन्ह वापरला जातो, तर अर्धविराम हा चिन्ह वापरला जातो. दोन वाक्यांना जोडण्याचं काम अर्धविराम हा चिन्ह करत असतो. गड आला पण सिंह गेला. हे काय, दोन वेगवेगळे वाक्य आहेत. त्यांना कोणत्या चिन्हाने जोडलेला आहे, तर अर्धविराम ह्या चिन्हाने जोडलेला आहे. गड आला पण सिंह गेला. म्हणजेच काय, तर अर्धविराम दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम हा चिन्ह वापरला जातो. तर आपण दुसरा विरामचिन्ह कोणतं बघितलेलं आहे, तर अर्धविराम. दोन छोटी वाक्य जेव्हा जोडली जातात तेव्हा कोणतं चिन्ह वापरतात, तर अर्धविराम हा चिन्ह वापरला जातो. आता तिसरा विरामचिन्ह कोणता आहे, तर स्वल्पविराम. एकच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. काय दिलेलं आहे इथे, स्वल्पविराम कुठे वापरतात, की जेव्हा एकच जातीचे अनेक शब्द जे असतात ते लागोपाठ आल्यावर कोणतं चिन्ह वापरतात, तर स्वल्पविराम हा चिन्ह वापरला जातो. उदाहरणार्थ बागेत मोर, चिमणी, पोपट व कबूतर हे पक्षी होते. आता मोर, चिमणी, पोपट, कबूतर हे काय आहेत, तर पक्षी आहेत. एकच जातीचे काय आहेत, तर शब्द आहेत. तर त्यांच्यामध्ये काय लावलेलं आहे, तर स्वल्पविराम हा चिन्ह वापरलेला आहे. जर स्वल्पविराम नसता तर मोर, चिमणी, पोपट, कबूतर हे काय झालं असतं, तर एकच शब्द तयार झाला असता आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या वाक्याचा अर्थ समजला नसता. म्हणून जेव्हा वाक्यामध्ये एकच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले ते काय वापरला जातो, तर स्वल्पविराम वापरला जातो. आता दुसरं काय दिलं, तर संबोधन दर्शवताना स्वल्पविराम वापरतात. संबोधन म्हणजे एखादा कोणी संबोधन केलं असेल किंवा एखादं वाक्य बोललं असेल तेव्हा काय वापरला जातो, तर स्वल्पविराम वापरला जातो. उदाहरणार्थ मुलांनो इकडे लक्ष द्या. आता हे काय आहे, संबोधन आहे. म्हणजे कोणीतरी हे वाक्य बोललेलं आहे म्हणून मुलांनो इकडे लक्ष द्या. जेव्हा एखाद्याने संबोधन तर आपण अर्धविराम हा दुसरा वाक्य बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढचं बघूया स्वल्पविराम. एकच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात.
उदाहरणार्थ बागेत मोर, चिमणी, पोपट व कबूतर हे पक्षी होते. आता हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये जे पक्ष्यांची नावं दिलेली आहेत ते काय आहेत तर एकाच जातीचे ते शब्द लागोपाठ आलेले आहेत. म्हणून इथे कोणता चिन्ह वापरलेला आहे तर स्वल्पविराम हा चिन्ह वापरलेला आहे. आणि दुसरं सांगितलंय की संबोधन दर्शवताना स्वल्पविराम वापरतात. म्हणजेच जेव्हा एखाद्याने संबोध केला असेल किंवा जेव्हा एखाद्याने एखादं वाक्य बोललं असेल तेव्हा ते संबोधन दर्शवण्यासाठी सुद्धा स्वल्पविरामाचा वापर केला जातो. म्हणजे स्वल्पविराम कोणकोणत्या ठिकाणी वापरला जातो तर एकाच जातीचे जेव्हा अनेक शब्द लागोपाठ येतात तेव्हा, आणि जर एखाद्याने संबोधन केलं असेल तेव्हा स्वल्पविराम हा चिन्ह वापरला जातो. पुढचा आहे अपूर्ण विराम. आता एखाद्या वाक्याच्या शेवटी तपशील घ्यावयाचा असल्यास पूर्णविराम वापरला जातो. आता जेव्हा एखादं वाक्य असेल त्याच्या शेवटी एखादा तपशील द्यावयाचा असेल किंवा काही गोष्ट द्यायची असेल तेव्हा कोणता चिन्ह वापरला जातो तर पूर्णविराम वापरला जातो. आता इथे उदाहरण सांगितलेलं आहे, चित्रकलेसाठी ह्या गोष्टी लागतील. आता इथे काय दिलेलं आहे तर एखादा तपशील त्यांना द्यायचा आहे किंवा एखादी माहिती द्यायची आहे. आता चित्रकलेसाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील तर तिथे त्यांनी काय सांगितलं की चित्रकलेसाठी ह्या गोष्टी लागतील आणि तिथे काय दिलेलं आहे अपूर्ण विराम दिलेला आहे. म्हणजेच ते वाक्य पूर्ण झालेला नाहीये. आता चित्रकलेसाठी कोणकोणत्या गोष्टी लागतील तर रंग, ब्रश, पेन्सिल, कागद, खोडरबर इत्यादी. तर अपूर्ण विरामाचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो तर जेव्हा वाक्य पूर्ण झालेली नसतील किंवा त्याच्या पुढे एखादी माहिती द्यायची असेल किंवा एखादा तपशील द्यायचा असेल तेव्हा अपूर्ण विरामाचा वापर केला जातो. आता इथे आपल्याला दोन चिन्ह दिसून येत आहेत. एक विराम चिन्ह आहे, एक अपूर्ण विराम आहे आणि एक स्वल्प विराम आहे. आता एकाच जातीचे अनेक शब्द, आता चित्रकलेसाठी लागणाऱ्या विविध गोष्टी आहेत त्या गोष्टी लागोपाठ आलेल्या आहेत. त्याच्यासाठी त्यांच्या काय दिलेलं आहे इथे तर रंग, ब्रश, पेन्सिल, कागद त्यांच्या मध्ये स्वल्पविराम दिलेला आहे आणि अपूर्ण विरामाचा सुद्धा इथे वापर केलेला आहे. म्हणून जेव्हा एखाद्या वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असेल किंवा एखादी माहिती द्यायची असेल तेव्हा अपूर्ण विराम वापरला जातो. पुढचं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वापरतात. म्हणजेच काय तर प्रश्नचिन्ह कुठे वापरला जातो जेव्हा एखाद्याने दुसऱ्याला प्रश्न विचारला असेल. जेव्हा आपल्याला वाक्यातून प्रश्न असं वाटतं की कोणीतरी प्रश्न केलेला आहे, जेव्हा प्रश्न वाक्यातून विचारला जातो तेव्हा त्याच्या शेवटी काय दिला जातो तर प्रश्नचिन्ह दिला जातो. उदाहरणार्थ पुण्याला कधी जाणार, हा काय आहे तर कोणीतरी एखाद्या दुसऱ्याला काय विचारलेला आहे तर प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचे शेवट कशाने केलेला आहे तर प्रश्नचिन्हाने केलेला आहे. म्हणजेच काय तर जर एखाद्याने दुसऱ्याला प्रश्न विचारला असेल किंवा आपल्याला त्या वाक्यातून प्रश्न दिसत असेल की एखाद्याने कोणताही प्रश्न विचारलेला आहे तेव्हा त्या प्रश्नाचा शेवट कशाने केला जातो तर त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरला जातो. अजून एक उदाहरण बघूया याच्यामध्ये. तुमच्या हातात काय आहे. आता हे काय आहे तर प्रश्न आहे. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला केलेला तो प्रश्न आहे, तुमच्या हातात काय आहे. आता हा जो वाक्य आहे हा वाक्य झाल्यानंतर त्याच्या शेवटी काय लिहिणार आपण करणार तर प्रश्नचिन्ह लावणार. म्हणजे जर एखादा प्रश्न असेल किंवा एखाद्याने कोणाला तरी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरला जातो. पुढचं आहे उद्गार चिन्ह. उत्कट भावना व्यक्त करताना जी दाखवणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. म्हणजे जेव्हा उत्कट भावना, जेव्हा एखाद्याची भावना व्यक्त करायची असेल ती भावना व्यक्त करताना
त्या वाक्यांमध्ये काय केलं जातं तर वाक्यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह वापरला जातो. उदाहरणार्थ शी शी व्हा दूर, किती घाण केलं, नदी म्हणाली. आता इथे कोणाची भावना दाखवलेली आहे तर नदीची भावना इथे दाखवलेली आहे. नदी काय म्हणते की शी शी व्हा दूर, किती घाण केलं. तर एखाद्याची इथे नदीची भावना व्यक्त केली अशा प्रकारे एखाद्याची उत्कट भावना व्यक्त करताना दाखवणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरला जातो. आपण अजून एक उदाहरण बघूया. अरे बापरे, केवढा मोठा साप हा. इथे सुद्धा काय आहे तर भावना दाखवलेली आहे. तो साप बघून जी मनामध्ये भीती उत्पन्न झाली, ती भीती दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरलाय तर अरे बापरे, केवढा मोठा हा साप आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह. अशा प्रकारे जेव्हा एखाद्याची भावना उत्कट भावना जेव्हा व्यक्त करायची असेल तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी काय लावलं जातं तर उद्गार चिन्ह लावला जातो. पुढचं आहे अवतरण चिन्ह. त्याच्यामध्ये एकेरी अवतरण आणि दुहेरी अवतरण. तर एकेरी अवतरण काय असतं तर एखाद्या शब्दांवर जोर द्यायचा असला किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. काय दिलेलं आहे इथे तर एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असेल किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. ज्या वाक्यामध्ये आपल्याला एखाद्या शब्दावर भर द्यायचा असेल किंवा एखाद्या शब्दाचे त्या वाक्यामध्ये महत्व काय आहे किंवा तो शब्द त्या वाक्यामध्ये कशाच्या स्वरूपात आलेला आहे, तेव्हा एखाद्या शब्दावर भर द्यायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्ह वापरला जातो. उदाहरणार्थ तिने सामना या वर्तमानपत्रात प्रथम लेखन केले. आता वर्तमानपत्र तर खूप सारे असतात, पण इथे कोणतं वर्तमानपत्र आहे तर सामना, म्हणून सामना या हे काय आहे त्या शब्दावर भर द्यायचा आहे किंवा त्या जे वर्तमानपत्राचे जे नाव आहे त्याच्यावर भर द्यायचा आहे, म्हणून इथे सामना या शब्दावर काय केलेलं आहे तर एकेरी अवतरण चिन्ह दिलेला आहे. म्हणजेच वाक्यामध्ये जेव्हा एखाद्या शब्दावर भर द्यायचा असेल किंवा त्याचे महत्व सांगायचे असेल तर काय केलं जातं तिथे एकेरी अवतरण चिन्ह लावला जातो. आता दुसरा आहे दुहेरी चिन्ह. तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द म्हणजे एखाद्याने जर दुसऱ्याला काहीतरी म्हटलं किंवा एखाद्याने एखादं वाक्य सांगितलं तर तिथे म्हणजे त्याच्या बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द काय आहेत ते दाखवण्यासाठी अवतरण चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ ते म्हणाले म्हणजे कोणीतरी सांगितलेलं किंवा म्हणालेलं वाक्य आहे. ते म्हणाले वर्षाला 50,000 रुपये. आता काय आहे इथे तर एखाद्याने कोणीतरी हा वाक्य म्हटलेला आहे पण त्याचे तोंडचे शब्द कोणते आहेत तर वर्षाचे 50,000 रुपये हे त्याच्या बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत, म्हणून ते दाखवण्यासाठी काय वापरलेलं आहे इथे तर दुहेरी अवतरण चिन्ह वापरलेला आहे. आता एकेरी आणि दुहेरी याच्यामध्ये काय फरक आहे तर एकेरी मध्ये काय केलं जातं एखाद्या शब्दावर जोर दिला जातो किंवा एखाद्या शब्दाचे महत्व सांगितले जाते, एखाद्या विशेष एखाद्या शब्दावर भर दिला जातो. आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये काय आहे तर ते एखाद्या बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द असतात. आता इथे आपण एक अजून उदाहरण बघूया. बिरबल म्हणाला तुमचे नाव काय आहे. तर इथे काय आहे तर कोण म्हणाले इथे बिरबल म्हणालाय तुमचे नाव काय आहे. बिरबल तुमचे नाव काय आहे हे काय आहे तर हे बिरबल म्हणाले, म्हणून हे वाक्य जे आहे किंवा हे शब्द जे आहे ते कशामध्ये जाणार तर दुहेरी अवतरण चिन्हामध्ये
जाणार. म्हणजे जेव्हा एखाद्या बोलणाऱ्याच्या तोंडचे जे शब्द असतात ते कशामध्ये दाखवले जातात, तर दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवले जातात. तर हे आपण अवतरण चिन्ह बघितलं, त्याच्यामध्ये एकेरी अवतरण आणि दुहेरी अवतरण कुठे कुठे वापरले जातात हे आपण बघितलेलं आहे. पुढचं आहे संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना संयोग चिन्हांचा वापर करतात. उदाहरणार्थ आई वडील, मार्च एप्रिल. आता इथे आई आणि वडील हे काय आहेत, वेगवेगळे शब्द आहेत, तर त्यांना जोडण्याचं काम कोणी केलेलं आहे, तर संयोग चिन्ह. तर दोन शब्द जोडताना कशाचा वापर केला जातो, तर संयोग चिन्हाचा वापर केला जातो. जसं बहीण भाऊ. आणि इथे उदाहरण दिलेलं आहे आई वडील, मार्च एप्रिल. अशा प्रकारे दोन जेव्हा वेगवेगळे शब्द असतात त्यांना कोणत्या चिन्हाने जोडलं जातं, तर संयोग चिन्हाने जोडण्याचं काम केलं जातं. म्हणजे दोन शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर केला जातो. अजून कुठे संयोग चिन्हाचा वापर केला जातो, तर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये ही प्रतिनिधित्व क आणि त्याच्या पुढे काय दिलेलं आहे, तर संयोग चिन्ह दिलेला आहे. करण्यासाठी संधी मिळाली. आपल्यासोबत सुद्धा असं खूप वेळा होतं की जेव्हा आपण नोटबुक मध्ये किंवा वहीमध्ये जेव्हा लिहितो, तेव्हा लिहिता लिहिता आपल्या वहीचं पान काय होतं, संपतं आणि आपण काय करतो, एखादा अक्षर लिहून आणि त्याच्या पुढे डॅश करतो. म्हणजेच ते काय असतं, तर संयोग चिन्ह असतं. तर ते संयोग चिन्ह देऊन आणि आपण तो राहिलेला शब्द खालच्या ओळीवर लिहितो. म्हणजेच काय, तर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. अशा प्रकारे संयोग चिन्हाचा वापर केला जातो. दोन शब्द जोडण्यासाठी सुद्धा संयोग चिन्हाचा वापर केला जातो आणि ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरला जातो. आता पुढचं आहे अपसरण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसरण चिन्ह वापरतात. जेव्हा आपण बोलतो आणि बोलता बोलता काय होते, आपला विचार मालिका तुटते, तेव्हा कोणता शब्द वापरला जातो, अपसरण चिन्ह वापरला जातो. उदाहरणार्थ मी खूप अभ्यास केला पण, आता इथे काय झालेलं आहे, खूप अभ्यास केला पण आता पुढे काय झालेले आहे, विचार मालिका तुटलेली आहे किंवा थांबलेली आहे. तर इथे काय झालेलं आहे, तर इथे अपसरण चिन्हाचा वापर केलेला आहे. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसरण चिन्ह वापरला जातो. पुढचं आहे स्पष्टीकरण चिन्ह. जर एखाद्या गोष्टीत स्पष्टीकरण द्यायचे असेल तर स्पष्टीकरण चिन्ह वापरतात. म्हणजेच काय, तर अपसरण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ सुनीता विल्यम्स, जिने अंतरलभ्रमण केले. सॉरी, इथे मिस्टेक झालेली आहे. अंतराळ भ्रमण असा शब्द येतो, चुकून ते. जिने अंतराळ भ्रमण केले डॅश ती भारतीय आहे. आता इथे काय केलेलं आहे, तर एकच वाक्य आहे पण ते काय मध्ये काय केलेलं आहे, तर जेव्हा स्पष्टीकरण द्यायचं असेल तेव्हा तिथे काय वापरला जातो, तर स्पष्टीकरण चिन्ह वापरला जातो. म्हणजे डॅश डॅशने तो वाक्य पूर्ण केलेला आहे. सुनीता विल्यम्स डॅश जिने अंतराळ भ्रमण केले डॅश ती भारतीय आहे. अशा प्रकारे अपसरण जे चिन्ह आहे असे दोन ठिकाणी वापरला जातो. बोलता बोलता जेव्हा विचार मालिका तुटते तेव्हा सुद्धा अपसरण चिन्ह वापरला जातो किंवा स्पष्टीकरण चिन्ह. जर एखाद्या गोष्टीत स्पष्टीकरण द्यायचे असेल तर स्पष्टीकरण चिन्ह किंवा अपसरण चिन्ह हा वापरला जातो. तर अशा प्रकारे आपण
हे जे विराम चिन्ह आहेत ह्याचे जे 9 प्रकार आहेत किंवा जे मुख्य प्रकार आहेत ते आपण बघितलेले आहेत. तर ह्या विराम चिन्हांचे महत्व किती आहे किंवा भाषेमधील एखादा उतारा वाचत असताना विराम चिन्हांचे महत्व लक्षात घेणे आवश्यक असते. एखादे वाक्य वाचत असताना काही वेळा आपण थांबतो म्हणजेच काय तर विराम घेतो. हा विराम किती घ्यायचा हे कशामुळे आपल्याला समजतं तर विराम चिन्हांमुळे लक्षात येते. लेखनात विरामचिन्हे नसली तर वाक्य कोठे संपते व कोठे सुरू झाले ते कसे उच्चारायचे हे समजणार नाही. म्हणून विरामचिन्हांचा योग्य वापर केव्हा व कोठे करावा याची माहिती आपल्याला असायलाच हवी. आपण बोलताना एकसारखे बोलत नाही, वाचताना एकसारखे वाचत नाही. बोलताना किंवा वाचताना थोडे थांबतो, काही ठिकाणी अर्धवट थांबतो व काही ठिकाणी पूर्ण थांबतो. थांबणे ह्यालाच विसावा किंवा विराम म्हणतात. आपल्या बोलण्यातील सर्व वाक्य ही सारखी नसतात, ती वेळ प्रसंगी वेगवेगळी असतात. अशा प्रकारे आपण हे जे विरामचिन्ह बघितलेले आहेत त्यांचे महत्व काय आहे किंवा एखाद्या वाक्यांमध्ये ती वाक्य संलग्न वाचतात तिथे मध्ये काय घेतला पाहिजे तर विराम घेतला पाहिजे. अशा प्रकारे विरामचिन्हांचे महत्व आणि ती का वापरली जातात हे आपण तर आपण पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह आणि अपसरण चिन्ह ही 9 विराम चिन्हे बघितलेली आहेत. व्हेरी गुड. तुमच्या हातात काय आहे? या वाक्यामध्ये आपण कोणता विरामचिन्ह वापरणार तर प्रश्नचिन्ह हा विरामचिन्ह वापरणार. दुसरं वाक्य आहे त्याने खूप प्रयत्न केला परंतु शर्यत हारला. आता ह्या वाक्यामध्ये कोणता विरामचिन्ह वापरणार आपण? त्याने खूप प्रयत्न केला परंतु शर्यत हारला. त्याने खूप प्रयत्न केला परंतु शर्यत हारला. ह्या वाक्यामध्ये आपण अर्धविराम ह्या विरामचिन्हाचा वापर करणार. त्याने खूप प्रयत्न केला हे एक वाक्य झालं, परंतु शर्यत हारला इथे 2 वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यांना कोणत्या विरामचिन्हाने जोडता येईल तर अर्धविराम या चिन्हाने जोडता येणार. म्हणजेच त्याने खूप प्रयत्न केला परंतु शर्यत हारला. तर इथे ह्या वाक्यामध्ये कोणता विरामचिन्ह वापरणार तर अर्धविराम हा विरामचिन्ह इथे वापरणार. आता पुढे इथे विरामचिन्ह दिलेली आहेत. आता ती कोणती आहेत ते तुम्ही ओळखायचं आणि सांगायचं आहे. पहिलं विरामचिन्ह कोणतं आहे? गुड. पहिलं जे विरामचिन्ह दिलेलं आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह आहे. दुहेरी अवतरण चिन्ह. आता दुसरं जे चिन्ह दिलेलं आहे ते कोणतं विरामचिन्ह आहे?
व्हेरी गुड स्टुडंट. दुसरा विरामचिन्ह दिलेला आहे तो कोणता विरामचिन्ह आहे तर उद्गार वाचक चिन्ह किंवा उद्गार चिन्ह आहे. आता तिसरा जो चिन्ह दिलेला आहे तो कोणता विरामचिन्ह आहे? व्हेरी गुड. तिसरा जो विराम चिन्ह आहे तो कोणता आहे तर अपूर्ण विराम. पहिला दुहेरी अवतरण चिन्ह, दुसरं उद्गार चिन्ह, तिसरं अपूर्ण विराम. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा विचारू शकतात. तुम्हाला वाक्य देतील आणि त्याच्यामध्ये विराम चिन्हांचा वापर करा असं असेल किंवा चिन्ह दिलेली असतील आणि तिथे कोणता विराम चिन्ह आहे ते ओळखायला सांगतील. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम मध्ये विराम चिन्ह येणार आणि ते तुम्हाला ओळखायला सांगतील.